भारतीयांसाठी दिवसाची सुरुवात गरम चहा शिवाय अपूर्ण राहते। घरातून निघताना एक कप चहा, ऑफिसला पोहोचल्यावर एक कप आणि मग संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी एक कप चहा। प्रत्येक क्षणी आपल्या सोबत चहा लागतो। भारतीय चहाची चव इतकी अनोखी आहे की तिचे शब्दात वर्णन करता येणार नाही। त्याची तुलना अमृताशी केली जाते, म्हणून त्याला अमृततुल्यही म्हटले जाते। आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। नमस्कार, मी अंकुश गवळी, आपण पाहत आहात संवाद मराठी न्यूज। आजकाल भारतीय मसाला चहा जगभर प्रसिद्ध झाला आहे। अनेक देशांमध्ये चहा या शब्दाचा अर्थ भारतीय शैलीत चहाच असा होतो। तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात चहाची लोकप्रियता तितकी जुनी नाही। काही दशकापूर्वीपर्यंत अनेक भारतीयांना चहाही चाखला नव्हता। ब्रिटिश राजवटीत चहा भारतात आला आणि तेव्हापासून त्यात अनेक बदल झाले। आज तो भारतीय चहाच्या नावाने जगभर ओळखला जातो। भारतीय औद्योगिक चहा उत्पन्नाचा इतिहास ब्रिटिश साम्राज्य आणि चीन यांच्यातील संघर्षाशी जोडलेला आहे। चीनसोबतच्या चहाच्या व्यापारात अडथळे आल्याने ब्रिटिशांनी आसामच्या जंगलात चहाची लागवड सुरू केली। सुरुवातीला बहुतेक भारतीय चहा निर्यातीसाठी उत्पादित केला जात असे। त्याची देशांतर्गत बाजारपेठेत फारशी विक्री होत नव्हती। तथापि 20व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे चहा उत्पादकांना देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करावे लागले। जाहिरातीच्या माध्यमातून चहाची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि हळूहळू भारतीयांना चहा पिण्याची सवय लागली। भारतातील चहाचा इतिहास ब्रिटिशांपेक्षा जुना असतो असं सांगितलं जातं। इंग्रजांच्या आगमनानंतर भारतात चहाचे आगमन झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण तुम्हाला माहीत आहे का, याआधीही भारतात इसवी 1200 ते 1600 च्या दरम्यान चहा प्यायला जात होतो, म्हणजे चहा प्यायला जात असे। आसामसारख्या ईशान्येकडील राज्यात चहाची वनस्पती जंगलात उगवत असे। सिंगफो आदिवासी समुदायासह इतर आदिवासी गट हा जंगली चहा आरोग्याच्या फायद्यासाठी पित असत। युरोप, मध्य पूर्व आणि चीन सोबतचा व्यापार मार्गामुळे भारतीय चहामध्ये चहा पिण्याचे पुरावे आहेत। उदाहरणार्थ 17व्या शतकाच्या उत्तरार्धात गुजरातमधील सुरत शहरातील लोक पोटदुखी आणि डोकेदुखी यासारख्या आजारावर उपाय म्हणून चीनमधून आयात केलेला चहा वापरतात। पण भारतीयांनी चहा बनवण्याचा त्यांचा वेगळा मार्ग शोधून काढला। त्यांनी चहाची पाने उकळलेल्या पाण्यात टाकण्यापेक्षा थेट पाण्यात किंवा दुधात उकळणे पसंत केले। त्यांनी ब्रिटिशांकडून दूध आणि साखर मिसळण्याची पद्धत शिकून घेतली, पण भारतीयांनी त्यात स्वतःचे बदल केले। चहा कडक करण्यासाठी त्यांनी चहापत्तीचे प्रमाण वाढवले। भारतीय चहा विक्रेत्यांनी चहामध्ये स्थानिक मसाले घालून त्याची चव वाढवली। आले, वेलची, दालचिनी, लवंग अशा अनेक प्रकारचे मसाले वापरून त्यांनी चहा उकळला। त्यामुळे आपला मसाला चहा जगभर प्रसिद्ध आहे। मात्र मसाला चहा पहिल्यांदा कुठे आणि कसा बनवला गेला हे आणखी निश्चित करता आलेले नाही। एकंदरीत चहा सर्वांच्या जीवनात नक्कीच अमृततुल्य आहे। चहापासून बऱ्याच लोकांची कामाला सुरुवात होते। त्यामुळे आपणाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण आपल्या संवाद मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।